राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या। सरकार देखील स्थापन झालं। सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे। मात्र शेतकरी प्रश्नांकडे सरकारचं दुर्लक्ष झाल्याचं दिसतंय। शेतमाल आणि दुधाचे दर कोसळलेले आहेत। साखर कारखाने सुरू होऊन 1 महिना झाला तरी ऊसाचा दर अद्यापर्यंत ठरलेला नाहीये। त्यामुळे आता ऊस उत्पादक शेतकरी रस्त्यावरती उतरण्याच्या तयारीत आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे। त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ऐकूया। हा 1 महिना सुरू झालेला साखरेचा गाळप हंगाम असेल, ऊसाचा दर जाहीर झाला नाही। एका बाजूला साखरेचे दर पडलेले सांगितले जाते, ऊसाची रिकव्हरी कमी लागत असल्याचं सांगितलं जातंय। अधिवेशन चालू आहे, हिवाळी अधिवेशन, त्यामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नाला कुठेही उचलेल दिसत नाही। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होताना दिसत नाही किंवा सरकार देखील यावर काय बोलायला तयार नाही। नक्की काय शेतकरी संघटनेची भूमिका असणार आहे? मुळामध्ये या सरकारचा मी सर्व शेतकऱ्याच्या वतीने पहिल्यांदा जाहीर निषेध व्यक्त करतोय। कारण 15 नोव्हेंबरपासून ऊस हंगाम सुरू झालेला आहे, परंतु 1 महिना झाला तरीसुद्धा या राज्यामध्ये कुठल्याही कारखानदाराने ऊसाचा दर जाहीर केलेला नाही। या सगळ्या कारखानदाराचा सुद्धा पहिल्यांदा निषेध व्यक्त केला पाहिजे। हा शेतकरी गावगाड्यातला कष्टातून कष्ट करून त्या ठिकाणी शेती पिकवतोय, ऊस पिकवतोय, परंतु या ऊसाला मूळ किंमत त्या शेतकऱ्याला माहिती नाही किती येते। तालुक्यातील काही कारखाने 2600-2700 रुपये दर जाहीर करून मनमानी पद्धतीनं शेतकऱ्याला लुटायचं काम करत आहेत। शेतकरीसुद्धा आम्ही संघटनेच्या म्हणावं अशी साथ देत नाहीत, म्हणून जो राजू शेट्टी साहेब जे निर्णय घेणार आहेत त्यांना राज्यभरातील स्वाभिमानी शेतकरी संघटना आम्ही त्यांच्या मागे ठाम उभे राहणार आहे। आज सोयाबीनच्या खरेदी सरकारनं सुरू केलेली आहे आणि अवांतर दर योजना हे सरकार आणतंय, जे करून जो दर शेतकऱ्याला कमी येणार आहे त्याची भरपाई सरकार या शेतकऱ्याच्या थेट खात्यावर जमा करणार आहे। आणि हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं नक्की काम करेल, आणि जर करत नसेल तर आम्ही भाजपा किसान मोर्चा या सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। सरकारच्या मध्ये सामील असलेले भाजपचे पदाधिकारी देखील सरकारकडे मागणी करतायत की शेती पिकाला भाव द्या आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।